सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्नकार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044. व्हॉइस ऑफ मीडिया आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना आणि जय हिंद लोक चळवळ यांच्या संयुक्त विद्यमानं अहिल्यानगर या ठिकाणी पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक किटचं वाटप केलं गेलंय. पत्रकारांच्या मुलांच्या शैक्षणिक प्रवासाला बळ देण्याच्या उद्देशानं राबवण्यात आलेल्या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. शिक्षण हीच भविष्यातील सर्वात मोठी गुंतवणूक असून पत्रकारांच्या पाल्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रोत्साहन देणं ही समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचं यावेळी मान्यवरांनी नमूद केलंय. लोकशाही व्यवस्था भक्कम राहण्यासाठी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. समाजातील अन्याय, भ्रष्टाचार आणि जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडून त्यावर प्रभावीपणे प्रकाश टाकण्याचं काम पत्रकार सातत्यानं करत असतो. त्यामुळं पत्रकारांनी स्वतःच्या कुटुंबासह समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र येऊन काम करणं ही काळाची गरज आहे. जय हिंद लोक चळवळ ही निरोगी, सुदृढ आणि समताधिष्ठित एकसंघ समाज निर्माण करण्यासाठी सातत्यानं विविध उपक्रम राबवतीये. समाजात कोणताही भेदभाव न ठेवता परस्पर सहकार्याची भावना जोपासली पाहिजे. विषमता दूर होऊन प्रत्येक नागरिकाला अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत गरजा उपलब्ध झाल्या तरच राष्ट्र खऱ्या अर्थानं प्रगत होईल. सुदृढ नागरिक हाच प्रगत राष्ट्राचा खरा पाया आहे, असं प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी केलं. त्यांच्या हस्ते पत्रकारांच्या पाल्यांना या शैक्षणिक किटचं वाटप केलं गेलं. एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे. वाद निर्माण झाले तर चर्चेने सोडवले पाहिजे. आपण समाजामध्ये जे खूप जी विषमता आहे ती विषमता नसली पाहिजे. आणि त्याचबरोबर सर्वांना त्या मूलभूत गरजा आहेत ज्यामध्ये आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा आहेच, त्याचबरोबर शिक्षण आणि आरोग्यसुद्धा त्यांना मिळालं पाहिजे. त्या समाजाची न्यायव्यवस्था चांगली असली पाहिजे. त्या समाजामध्ये लोकशाही सुदृढ असली पाहिजे. अशा समाजाला आपण निरोगी किंवा सुदृढ समाज म्हणतो. आणि कुठल्याही राष्ट्राचा, विशेषतः प्रगत राष्ट्राचा पाया हा एक सुदृढ समाज व्यवस्था असते. तुम्ही किती प्रगती केली, समाजच सुदृढ नसेल तर तो समाज कधीही प्रगत होऊ शकत नाही. किती प्रगत झाला तर तो कधीही त्या ठिकाणी कुठल्याही परकीय आक्रमणाला किंवा परकीयांना तोड देऊ शकत नाही. त्याला शेवटी कुठेतरी इतरांचं गुलाम व्हावं लागतं. आणि अशीच परिस्थिती दुर्दैवाने आज आपल्या देशाची आहे की आपल्याकडे खूप बुद्धिमान लोक आहेत, आपण प्रगती खूप करतो, आपली माणसं पण विचार आहेत, आपण अंतरात यान पाठवतो. पण आज आपली समाज व्यवस्थेचे काय धिंडोळे निघाले तुम्ही आपल्याला सांगण्याची गरज नाही. कुठल्या गोष्टीची चर्चा करतो आपण? समाजाच्या हिताच्या एकाही गोष्टीची चर्चा करतो? न शिक्षणाची चर्चा, न आरोग्याची चर्चा, न लोकांच्या अडीअडचणीची चर्चा. फक्त कुठेतरी लोकांमध्ये भावनिक मुद्दे निर्माण करायचे, जातीवरनं, धर्मावरनं लोकांमध्ये वाद निर्माण करून द्यायचे. असं जगात कुठेच चालू नाही. अंधश्रद्धा इतक्या फोपावत चालल्या, दैवात एवढा फोपावत चाललाय. तसं आपण विकसित भारतात थोडक्यात आपल्याला सांगायचं होतं की नेमकी देवी चळवळ काय काम करते. असो, पर्यावरणामध्ये आम्ही खूप चांगलं काम करतोय, शिक्षणामध्ये आपण चांगलं काम करतोय, आरोग्याच्या क्षेत्रात आम्ही चांगलं काम करतो. ते ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपले जे पत्रकार बांधव आहेत ते समाजाच्या दृष्टीने मगाशी म्हटल्याप्रमाणे खूप महत्त्वाची व्यक्ती, खूप जागल्या असतं ना, जागल्या, ते काम त्यांचं आहे की. आणि त्यांच्या आता सर्व आपल्याला माहिती की अनेक अडचणी असतात. बाहेरून आपल्याला ते व्यवसाय खूप चांगले वाटतात, ते पत्रकार आहेत, त्यांना सर्व काही आनंद असेल, तसं नसतं मित्रांनो. मला माहिती आहे आणि आपल्यालाही आपणही समजावून घेतोय. खूप अडचणी असतात, त्यांचा प्रपंच असतो, त्यांची मुलं असतात, त्यांचेही स्वप्न असतात, त्यांच्याही काही भावना असतात. किंवा त्यासाठी आपण सर्वांनी पुढे येऊन त्यांना मदत केली पाहिजे. आणि म्हणून हा सचिन तांबे यांच्या माध्यमातून हा छोटासा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करत आहोत. पुढच्याही काळामध्ये असंच आपण हातात हात घालून काम करूया, एवढंच मी यांनी सांगतो. यावेळी जामखेड तालुक्यातील अविनाश बोधले, श्रीगोंद्याच्या गायत्री ढवळे, शेवगावचे अल्ताफ शेख, संगमनेरचे भारत रेघाटे, पाथर्डीचे महादेव दळे, श्रीगोंद्याचे मुस्तफा शेख तसेच निवाशाचे रमेश पाडोळे यांनी आपापली मनोगत व्यक्त करत
व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या सामाजिक, शैक्षणिक आणि संघटनात्मक उपक्रमांचं कौतुक केलं. पत्रकारांच्या हितासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांमुळे संघटना अधिक सक्षम होत असल्याचं त्यांनी सांगितलं. कार्यक्रमाचं प्रास्ताविक व्हॉइस ऑफ मीडिया आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गडाख यांनी केलं. तर संघटनेचे संचालक गोरक्षनाथ मदने यांनी आपल्या मनोगतात पत्रकारांनी संघटित राहून समाजहिताच्या कार्यात अधिक सक्रिय भूमिका बजवावी असं आवाहन केलं. राज्य विंग प्रमुख अमोल मतकर यांनी संघटनेचा उद्देश, आतापर्यंतचं कार्य आणि भविष्यातील दिशा यांचा सविस्तर आढावा घेतला. संघटना भरपूर असतात, प्रत्येक संघटनेचे नियम, उद्दिष्ट, काम करण्याची पद्धत वेगवेगळी असते. तशाच पद्धतीने ही एक संघटना आहे. मात्र इथे एक आहे की आपण आपल्या हक्कांसाठी एकत्र आलं पाहिजे, हक्कांना लढलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट आपल्यासाठी तरी आपण एकत्र आलं पाहिजे. आणि म्हणून आपण सगळेजण यात सामील झालो आहोत. आजचा जो उपक्रम आहे आपल्या सदस्यांच्या पाल्यांसाठीचा शैक्षणिक किट वाटपाचा, हा याचा एक भाग आहे. या सोबतच आणखी भरपूर उपक्रम संघटनेचे आहेत. त्यामध्ये आता मागे आपण MPSC UPSC संदर्भात काही फॉर्म भरून घेतले. संघटनेच्या वतीनं पुणे या ठिकाणी आपल्या त्या मुलांना कोचिंगची सुविधा मोफत मिळणार आहे. त्यासाठीचे फॉर्म आपण भरले. काही जण राहिले असतील त्यांनी भरून द्या. त्यांच्याकडे आम्ही कोणताही शब्द टाकला आणि तो कधी वाया गेलाय असं कधीही झालेलं नाही. कारण बाळासाहेबांनी जर सांगितलं की शिर्डी येथे आम्ही 2900 पत्रकार महाराष्ट्रातले संपूर्ण जे आले होते ते 2 दिवस मुक्कामाची, राहण्याची सगळी व्यवस्था या ठिकाणी दादांनी केली होती. आणि त्यांना आत्ता सांगितलं की आपल्याला जे पत्रकारांचे पाल्य आहेत त्यांच्यासाठी शैक्षणिक किट वाटपाचा कार्यक्रम घ्यायचा आहे. तर त्यांनी तातडीने होकार दिला आणि या ठिकाणी आज पहिला कार्यक्रम संपन्न होतोय. संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम होणार आहे व त्याच्यामध्ये धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक अजून त्या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे. पहिला कार्यक्रम आपण या ठिकाणी आज अहिल्यानगरमध्ये घेतोय. असं नेहमी पत्रकारांच्या पाठीशी उभं राहणारं नेतृत्व डॉक्टर साहेब असतील. डॉक्टर साहेबांबद्दल तर खरं तर ते आम्ही त्यांना नेता मानतच नाही, ते आमचे मित्रच आहे. कधी हक्काने कधी फोन करा, एखाद्या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून किंवा काही मदत लागली तर हक्काने ते आम्हाला उपलब्ध असतात. व्हॉइस ऑफ मीडियाचे 5 प्रमुख काम आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की धकाधकीच्या जीवनामध्ये पत्रकार हा फार पाठीमागे राहून जातो. म्हणजे दुसऱ्याची समस्या सोडवता तो आपल्या समस्या इतक्या वाढवून ठेवतो की त्याच्या त्याने नाही शकत. मग त्यासाठी प्रमुख समस्या असेल शिक्षण, मुलांचं शिक्षण. मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत म्हटलं तर व्हॉइस ऑफ मीडिया, एखादा जर मुलगा हुशार असेल आणि त्यासाठी सपोज आता एक किट वाटप असेल हे तर आपण करतोच. एखादा मुलगा हुशार असेल आणि त्याचा फॉरेनला जाण्याची इच्छा असेल, तर फॉरेनला जाण्यापासून सगळी मदत, तिकडे ॲडमिशन असेल, तिकडे राहण्याची सोय असेल, सगळं व्हॉइस ऑफ मीडिया करतो. आणि त्यामुळे कुठेतरी शिक्षणासाठी प्रोत्साहन विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या मुलांना मिळतं, पत्रकारांच्या मुलांना मिळतं. आणि महत्त्वाची समस्या आहे की आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत एखाद्या व्यक्ती जर प्रसंग आला तर तो न बोलण्यासारखा, म्हणजे खूप ॲडजस्टमेंट करावं लागते, पैशाची सुरुवात करावं लागते. व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून सर आम्ही प्रत्येकाला विमा काढून देतो. जवळपास 5 लाखाचा विमा काढून देतो. त्यामध्ये अनेक पत्रकारांचा पंढरपूरच्या, मला वाटतं पंढरपूरमध्ये एक अशी घटना घडली होती, एका पत्रकाराचा ॲक्सिडेंट झाला. त्याच्यापर्यंत आम्ही जवळपास 15 लाखांची मदत व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून पोस्ट केली. अशा अनेक गोष्टी आहेत. योजनांच्या बाबतीत आम्ही लिहितो, सर्व पत्रकार लिहितात, परंतु ही शासकीय योजना पत्रकारांपर्यंतच पोहोचत नाही. म्हणजे एखाद्याला मिळत नसेल तर आम्ही त्याच्यापर्यंत ती योजना कशी पोहोचेल यासाठी आम्ही पत्रकारितेच्या माध्यमातून वर्तमानपत्रात असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये ते मांडतो. परंतु ती योजना मात्र पत्रकारांना मिळत नाही. अजूनही आभाचे कार्ड पत्रकारांकडे नाही आहेत, बऱ्याचशा पत्रकारांकडे. आणि त्या योजना पोहोचवण्यासाठी आम्ही पत्रकारांना मदत करतो की त्या योजना कशा पोहोचल्या जातील आणि या बाबतीत पत्रकारांचे ज्या अडचणी असतील त्या सरकारपर्यंत कशा पोहोचतील त्याबाबत आम्ही नेहमीच शासनाबरोबर सुद्धा लढा देतोय. आत्ताही 29 तारखेला दिल्ली येथे जंतर मंतरवरती आंदोलन आहे पत्रकारांचं. ते या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचं लक्ष वेधण्याचं काम आम्ही नेहमी करत असतो. संघटनेच्या पंचसूत्री कार्यक्रमांतर्गत आरोग्य, शिक्षण, कौशल्य विकास,
शासकीय योजनांचा लाभ आणि संघटनात्मक बळकटीकरण या विषयांवर विशेष भर दिला जातोय, अशी माहितीही दिली गेली. यावेळी जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्षांनी आपापल्या तालुक्यातील संघटनात्मक कामकाजाचा आढावा सादर केला. पत्रकारांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, अडचणी आणि अपेक्षा यावर मुक्तपणे चर्चा झाली. जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गडाख यांनी सर्व पदाधिकाऱ्यांच्या समस्या समजून घेत त्यावर सकारात्मक भूमिका मांडत संघटना पत्रकारांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील अशी ग्वाही दिली. यावेळी सर्वांचे आभार जिल्हा सचिव नवनाथ वावरे यांनी मानले. आमदार सत्यजित तांबे आणि माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या माध्यमातून अहिल्यानगर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार या 4 जिल्ह्यातील पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक किट उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व्हॉइस ऑफ मीडिया आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेचे संचालक गोरक्षनाथ मदने यांनी केलं. तर सर्वांचे आभार जिल्हा सचिव नवनाथ वावरे यांनी मानले. यावेळी जिल्हाभरातील व्हॉइस ऑफ मीडिया आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेचे पदाधिकारी, तालुका अध्यक्ष, सदस्य आणि पत्रकार मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक, ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.